पोरग जेव्हाचं आई म्हणते ना तर ती आई खात नाही मावशी. त्या आई ते पोरी त्या पोरासाठी लागून ठेवले हे नाही ऐकते. आज आमच्या तरुण पोराला आई समजतीच नाही ना का आई म्हणजे का पोरीची का असली पाहिजे. नदीची चादरी तुला चंद्रनाची कोरा, नदीची चादरी तुला चंद्रनाची कोरा, शीतल तुझी छाया मला हवी देवाला, शीतल तुझी छाया मला हवी देवाला. आई म्हणजे का आई हे नबीची चांदणी आहे. नबीची चांदणी तुझं चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी दिवसभर. या आईची शीतल छाया, आईची छाया ही कशी आहे शीतल आहे आणि हे शीतल छाया आम्हाला आयुष्यावर भेटली पाहिजे. आमच्या तरुणाने मरेपर्यंत आईची छाया भेटली पाहिजे. आज आमचा आई तबलावाला काय रोहित चौधरी, रोहित दिलीपराव चौधरी अतिशय सुंदर तबला वाजवतो. पण याच्या आयुष्यात आई नावाचं प्रेम नाही. लक्षात घ्या. आज आम्हाला समजलं पाहिजे खऱ्या अर्थाने हा पाचवीत होता तेव्हा याची आई मरण पावली. लक्षात घ्या. तेव्हा याची आई मरण पावली. आज याचे बाबा दिलीपराव चौधरी. लक्षात घ्या. कोण? दिलीपराव चौधरी. याने दोन्ही डोळ्याला दिसत नाही. दोन्ही डोळ्याने ते आंधळे आहे. काय आंधळे. घरात बाई नाही. यारे मोठा भाऊ आहे पण मोठा भाऊ जाप करतो आणि हा बापाची सेवा करते. लक्षात घ्या. बापाले पोळ्या आणि बाई का बनवते जी पोळ्या याच्या समोर मी जाऊन याच्या घरी अशी गोल पोळी अशी फुटते. लक्षात घ्या. हे याच्याकडून शिकलं पाहिजे आपण. या रोहितचा आदर्श आपण घेतला पाहिजे. मी नेहमी आता उदाहरण सांगतो. या पोराने आई नाही पण बाप पोरानं आणलाय. सकाळी ध्यान प्रार्थनासाठी आमची सकाळी 5 वाजता त्या ध्यानाने गरम पाणी सकाळी करून दिलं याच्याकडे. बाबा आंघोळ करून ध्यानाला येते. त्या ध्यानासाठी त्या प्रार्थनेसाठी बाबाले गरम पाणी करून दिले. हे याची पुण्याई. आज आमच्या तरुणांनी दारूचं व्यसन आहे. माय बोलतो मायले माय म्हणत नाही ना बापाले बाप म्हणत नाही. ही परिस्थिती आहे. आज आमचा तरुण बापाच्या अंगावर हात उचलायला भेट नाही. एक लाईटी मारली तरी मायले होते तू कोण होईव अशी परिस्थिती आमच्या भारत देशात आहे. म्हणून आई म्हणजे का नदीची